अशी एक लग्नगाठ भाग 38। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले अनुज प्राचीवर आणि तिच्या मुलावर खूप प्रेम करत होता. पण असं अचानक काय झाले की अनुज पूर्ण बदलला होता. अनुज का बदलला म्हणून प्राची एक एक गोष्ट आठवत होती. तर आता पुढे तिच्याजवळ अचानक तिच्या मुलाने खेळण्यातला अस्वल तिला दिला आणि अचानक तिचं लक्ष गेलं त्या अस्वलच्या पाठीमागे संदीप असं लिहिलं होतं आणि पुढे आय लव्ह यू प्राची असं लिहिलं होतं. तिला एकदम आठवण झाली की हेच खेळण्यातला अस्वल एकदा अनुज हातात घेऊन सहज बघत होता. पण तिला आत्ता समजले की तिने संदीप हे नाव त्याने बघितले असणार. त्याच वेळेस अनुजने बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. कारण त्या खेळण्यातल्या अस्वलला प्राची प्रेमाने गोंजारताना त्याला दिसली होती. प्राचीला आता समजले होते तिने संदीप नाव बघितलेच नव्हते. तिला असे वाटले की आपल्यासाठी अनुजनेच हे आय लव्ह यू लिहिलेले अस्वल दिले असणार. दुसरी गोष्ट म्हणजे ती अनुजला हॉटेलमध्ये घेऊन त्याला सरप्राईज देणार होती. त्यासाठी तिने एक चिठ्ठी लिहून टेबलवर ठेवली होती. काळ्या रंगाचे शर्ट घालून हॉटेल पॅराडाईजमध्ये या असं सांगितलं होतं. ते शर्ट तिने त्याला गिफ्ट दिलं होतं. तेव्हा अनुज एकदम खुश झाला होता. तो तिने सांगितल्याप्रमाणे तयार होऊन हॉटेल पॅराडाईजकडे निघाला. ती अगोदरच तिथे गेली होती. हॉटेलच्या मॅनेजरला तिने सांगितले एका कोपऱ्यात तिने टेबल बुक केली होती. त्या टेबलजवळ मी आणि माझ्या नवऱ्याशिवाय कोणीच नको असं तिने सांगितलं होतं. हॉटेलमध्ये तिने सांगितल्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट झाली होती. तिने लिहिले होते त्याप्रमाणे तो गेला. पण त्याला तिथे दिसले की संदीप अगोदरच आलेला होता. त्याला दिसले की संदीप काळ्या रंगाचं शर्ट घालून तिथे बसला होता. तो बसले ठिकाणी मंद लाईटिंग लावलेली होती. अनुज तिथेच थबकला. त्याला समजून चुकले की ती चिठ्ठी संदीपसाठी होती. तो तिथेच एका कोपऱ्यात उभा राहून प्राची कुठं आहे म्हणून गंमत पाहू लागला. ती आली आणि संदीपला तिने मागून घट्ट मिठी मारून आय लव्ह यू माय जान असं बोलत होती. ते पाहून अनुजच्या डोळ्यात अश्रू जमा झाले आणि तो तडक माघारी वळला होता. त्यानंतर तो घरी न जाता 2 दिवस आश्रमातच राहिला होता. प्राचीला कळून चुकले की ते संदीपला मिठी मारून आय लव्ह यू म्हणताना अनुजने तिला पाहिले होते. पण त्याचा पूर्ण गैरसमज झालेला होता. अनुजने अर्ध सत्य पाहिलं होतं. त्यानंतर जेव्हा आपण संदीपने सुद्धा आय लव्ह यू माय जान असं म्हणून जेव्हा प्राचीकडे आपला चेहरा फिरवला तेव्हा तिने संतापात त्याच्या गालावर थापड दिली होती आणि तिथून संतापात निघून आली होती. पण ते अनुजने पाहिलंच नव्हतं आणि हे सगळं संदीप त्या दोघात गैरसमज पसरवत होता. त्यांच्यात दुरावा आणण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा प्राचीच्या बाळाला गुंड किडनॅप करून घेऊन गेले तेव्हा अनुजला माहीत झाल्यानंतर मुलासाठी तो खूप घाबरला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि देवाला प्रार्थना करून तो म्हणाला होता, देवा माझ्या बाळाला सुखाने राहू दे. आणि संदीपजवळ पैशांची बॅग देऊन सांगितले होते की दादा तुझ्या मुलाला वाचवायला तूच जा आणि प्राचीला आणि बाळाला घरी घेऊन या. अनुजच्या सांगण्याप्रमाणे संदीप आला होता. एक दिवस संदीप अनुजला म्हणाला, दादा मी आता पूर्ण बदललोय. माझ्या प्राचीवर आणि बाळावर खूप खूप प्रेम आहे. आणि अनुजला ते खरे वाटले होते. त्याने जे पाहिले त्यावरून त्याला कळले होते की प्राची आणि संदीप पहिल्यासारखे एकमेकांवर प्रेम करतात. त्याचं प्राचीवर आणि बाळावर खूप प्रेम असूनसुद्धा तो आपल्या भावासाठी आणि प्राचीच्या प्रेमाखातर स्वतःच्या प्रेमाचं बलिदान देऊ पाहत होता. आणि हा सगळा कट संदीपने घडवून आणला होता. आता प्राचीला हे सगळं कळालं होतं. तिने आता अनुजचा झालेला गैरसमज मोडायचं ठरवलं होतं. तिने अनुजला कॉल करून आश्रमातून बोलावून पाठवलं. अनुजला असं वाटलं की संदीपच्या प्रेमासंबंधित ही मला काही सांगणार आहे. अनुजनीही ठरवलं की एकदाचं प्राची आणि संदीपच्या सोक्समोक्स लावून टाकायचा. प्राची आणि तिचे बाळ संदीपला सोपवायचे. संदीप आत्ता सुधारला. त्यांचा संसार व्यवस्थित करून द्यायचा म्हणून तो घरी निघाला. पण त्याचं प्राचीवर आणि बाळावर जीवापाड प्रेम होतं. रस्त्याने त्याला रडू आवरत नव्हतं. त्याने स्वतःवर कसा तरी कंट्रोल ठेवला.
तो मनासीच म्हणाला, आय लव्ह यू प्राची. तू माझ्यासाठी माझ्याजवळ नाही राहिलीस तरीही माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम राहील. मिळवणे म्हणजेच प्रेम असतं असं काही नसतं. त्याग करून केलेलं प्रेमच हे खरं प्रेम असतं. मी माझ्या भावासाठी आणि प्राचीसाठी माझ्या प्रेमाचा त्याग करतो. तो घरी आला. प्राची त्याची वाटच पाहत होती. घरी आल्याबरोबर प्राचीने अनुजला मिठी मारली आणि म्हणाली, अनुज, आपलं लग्न कधी करायचं? अनुज विचारात पडला. तिला कळून आले अनुजच्या मनात काय विचार चालू आहेत ते. तिने अनुजला सांगितले, अनुज, काही गोष्टी डोळ्यांना दिसतात, अगदी पूर्ण त्याचे विरुद्ध असतात. समजून घे तू. तेच तुमच्याही बाबतीत झालं आहे. अनुज काहीच बोलला नाही. त्याने एक लग्नपत्रिका तिच्याजवळ दिली, जे वधू म्हणून फक्त प्राचीचं नाव होतं आणि वर पक्षाची जागा त्याने रिकामी ठेवली होती. ती पत्रिका त्याने तिच्याजवळ दिली. अनुजला नेमकं काय म्हणायचे आहे ते प्राचीला कळून असेल. तिने अनुजकडून पत्रिका घेतली आणि वर पक्षाच्या जागेवर तिने अनुजचे नाव लिहून अनुजजवळ दिली. अनुजने नाव वाचलं. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. प्राची उठली. अनुजला तिने मिठी मारली आणि रडू लागली. आय लव्ह यू अनुज. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुमच्या मनात आतापर्यंत जे होतं तो सगळा गैरसमज होता. संदीपने मला फसवलं तेव्हापासून मी त्याच्याशी फक्त नफरत करते. मी त्याला कधीच विसरली. तो मला आता माझ्या डोळ्यासमोरही सहन होत नाही. अनुज काहीच बोलला नाही. हो, आपण लवकरच लग्न करू प्राची, असं म्हणून अनुज लग्नाला तयार झाला. तेव्हापासून सगळा गैरसमज दूर होऊन ते एकत्र राहू लागले आणि त्यांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. प्राचीच्या भूतकाळातली स्टोरी सांगून संपली. हे सगळं ऐकल्यावर तृप्ती अगदी सुन्न झाली होती. प्राचीला म्हणाली, प्राची, खरंच तुझ्या आयुष्यात खूप मोठं दुःख सहन केलंस तू. पण आता अनुज खूप प्रेम करणारा नवरा तुला मिळाला आहे. तुझं दुःख संपलं प्राची. आता खूप सुखाने संसार कर आता. तृप्ती पुढे म्हणाली, प्राची, तुझ्याकडे सुखाची कमी होती, पण आता अनुजच्या सोबतीने तुला खूप सुख मिळेल. त्याचा आनंद घे माय फ्रेंड. आणि माझ्याकडे आयुष्याची कमी आहे आता. पण खरं सांगू का प्राची, मी खूप खुश आहे. माझ्याजवळ खूप खूप प्रेम करणारा श्रेयससारखा नवरा आहे. आईसारखी जीव लावणारी सासू आहे. आणि सीमा तर माझी बहीण, मैत्रीण, अगदी जिवलग सखी अशी आहेत. काय माहिती मी मागच्या जन्मी काय पुण्य केलं असेल, पण एवढे प्रेम करणारी लोक माझ्या नशिबी आले आहेत. त्यांच्या प्रेमामुळे माझं एवढंसं आयुष्य मला 100 वर्ष जगल्यासारखं वाटत आहे. आणि मी एवढी अभागी, श्रेयसची एवढीशी इच्छासुद्धा पूर्ण करू शकले नाही. तिने श्रेयसकडे पाहत बोलली. श्रेयस बाळाला खेळवत होता. प्राचीच्या बाळाला खेळवताना त्याच्या चेहऱ्यावर खुशी मावत नव्हती. माझ्या श्रेयसला बाळ हवं होतं, पण मी नाही देऊ शकली प्राची. आणि आता तर मी मरणार आहे. प्राची आणि सीमा बोलल्या, प्लीज असं बोलू नकोस. तुला काहीच होणार नाही. आम्ही तुला काही होऊ देणार नाही. श्रेयस गाडी घेऊन आला. तृप्ती आणि सीमा प्राचीला निरोप देऊन निघाल्या. परवा अनुज आणि प्राचीच्या लग्नाला परत पुन्हा येऊ असं प्रॉमिस देऊन निघाल्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.